नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील काही ताज्या घडामोडी। सीमेवर पेनगंगा नदी आहे। या नदीवर सहस्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्प प्रस्तावित आहे। महोदय 20/7/2009 रोजी प्रशासकीय मान्यता या प्रस्तावाला मिळाली होती। याचं सिंचन त्यावेळेस 9,500 हेक्टर होतं आणि अंदाजित किंमत 5,083 कोटी होती आणि बुडीत क्षेत्र 6,277 आणि पाणी साठा 254.10 दशलक्ष घनमीटर आणि वीज निर्मिती 25 मेगावॅट। आता हा प्रस्ताव सुधारित करून पाठवला महोदय। आज रोजी यवतमाळ जिल्ह्याला 12,259 हेक्टर साधारणतः सिंचन होणार आहे। एकूण साधारणतः 31,604 हेक्टर जवळपास 32,000 हेक्टर क्षेत्र ह्या ठिकाणी सिंचन होणार आहे। एवढा मोठा प्रकल्प ह्या ठिकाणी महोदय झालेला आहे। बुडीत क्षेत्र जवळपास सेम आहे, तेव्हा 6,275 होतं, पण आता बुडीत क्षेत्र फार कमी झालंय 2,355 आणि पाणी साठा यावेळेस 254.13 आणि वीज निर्मिती ह्या ठिकाणी 20 मेगावॅट आहे। महोदय माझी आपणास विनंती आहे, हा प्रकल्प त्वरित मंजूर करण्यासाठी सुधारित प्रस्ताव स्टेट लेवल टेक्निकल ॲडवायझरी कमिटी नाशिक यांना 16/6/2025 रोजी सादर करण्यात आला। माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत महोदय। राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक यांच्याकडून सहस्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्प प्रस्ताव शासनात कधीपर्यंत सादर होईल? दुसरा प्रश्न आहे, सुधारित प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता कधीपर्यंत मिळेल? सिंचन, वीज व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने सहस्रकुंड जलविद्युत बहुउद्देशीय प्रकल्प कधी सुरू होईल आणि कधी पूर्ण होईल आणि यवतमाळ जिल्ह्याला कधी न्याय मिळेल? एवढे माझे प्रश्न आहेत। मला ह्या ठिकाणी आपण संधी दिल्याबद्दल मी खूप